राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये हे मित्रा कंपनीचं एरोटेक आहे 600 लिटरचं फ्लोर याने स्प्रे करतोय बघा. तर याची फॉगर बघा किती डीप आहे आणि कव्हरेज किती भेटते बघा. आता बरेच शेतकरी काय करतात की साध्या कंपनीचं ब्लोअर वापरतात फवारणीच्या वेळेस. साध्या कंपनीच्या ब्लोअरनं काय होतं, जेवढे हे तुम्हाला आता हे पाणी दिसतंय ना, हे बारीक बारीक फॉगर, ते हे कव्हरेज आता ह्याची किंमत जादा आहे तर याचं कव्हरेज जास्त येतं आणि याचा रिझल्टही खूप छान असा सुंदर येतोय. तर बरेच शेतकरी द्राक्षामध्ये, डाळिंबामध्ये आणि मोसंबीमध्ये आता खूप साऱ्या फवारण्या करण्याची गरज आहे. आणि इथून पुढे रोगराईचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे, कारण की एक 10 ते 15 दिवस सतत रिटर्न फवारणी करावी लागते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ह्या स्प्रेअरकडे जर थोडंसं लक्ष दिलं, हे चांगल्या कंपनीचं जर वापरलं तर निश्चितच तुम्हाला याचा चांगला रिझल्ट मिळेल. कारण की हे जे स्प्रेअर आहे ना, साध्या स्प्रेअरपेक्षा तुम्ही बघा, हे आता रात्रीचा टाइम आहे तरी बी तुम्हाला हे वरती उडताना याचे फॉगर दिसत आहे किती. आणि हे फॉगर जे आहे याच्यात जर तुम्ही सिलिकॉन बेस स्टिकर जर वापरलं तर हे पूर्ण असं झाडामध्ये कुठलाही असा एरिया राहणार नाही की तिथं ते औषध पोहोचणार नाही. कारण आणि जास्त किमतीचं जर तुम्ही विचार करत असाल तर जास्त किमतीचा हा तो फायदा आहे की कमी किमतीचा ब्लोअर जर तुम्ही घेतला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला येणार नाही. आणि एकदाच तुम्हाला पैसा गुंतवावा लागेल, पण त्याचा तुम्हाला रिझल्ट निश्चितच जाणवेल. शेतकरी मित्रांनो, थोडंसं आजकालच्या याच्यामध्ये इन्सेक्टिसाइडचे रेट खूप महागडे झालेले आहे. दिवसेंदिवस कीटकनाशकाच्या किमती वाढत चाललेल्या आहे बुरशीनाशकाच्या. तर तुम्ही जी फवारणी करताय, तुमच्या पाण्याचा pH वगैरे मेंटेन करूनच फवारणी करा. आणि फवारणीचे जे यंत्र वापरताय ते बी थोडा अभ्यास करूनच वापरा. कारण की अशा यंत्र जर तुम्ही वापरले तर याचे बघा, तुम्ही आता रात्रीचा टाइम आहे आणि किती हे उडतंय त्याचे फवारे. तर खूप छान असा रिझल्ट या ब्लोअरचा आहे. मित्रा कंपनीचं एरोटेक ब्लोअर आहे मित्रांनो, 600 लिटरचं. तर एकदा तुम्ही याचा पुरेपूर अभ्यास करून निश्चितच एक वेळ वापरून बघा. खूप छान असा ब्लोअर आहे आणि त्याचा खूप सुंदर असा रिझल्ट पिकांवरती येत आहे. आम्ही डाळिंबामध्ये आणि मोसंबीमध्ये याने स्प्रे करतो आणि आम्हाला याचा खूप सारा असा चांगला रिझल्ट आलेला आहे. तर एक वेळ अवश्य विचार करा शेतकरी मित्र हो. तुमचा पैसा हा खूप मेहनतीचा आहे, त्यामुळे तो योग्य जागीच लागला पाहिजे आणि त्याचा तुम्हाला पुरेपूर रिझल्ट आला पाहिजे. याचा अभ्यास करूनच शेती करा. धन्यवाद.